जय भीम. मी श्रीपती ढोले बोलतो आहे. आज मुद्दाम एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. माझ्यासमोर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेले एक परिपत्रक आहे. जे परिपत्रक प्रासंगिक म्हणून काढलेलं आहे, परंतु अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या परिपत्रकाचा विषय आहे की दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका प्रियांबल याचे सामूहिक वाचन करण्याबाबत. म्हणजे तसं हे परिपत्रक एकाच दिवसापुरतं काढलं असं दिसतंय, परंतु याच्यामध्ये जे मॅटर आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे परिपत्रक जरी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काढण्यात आलेलं असलं तरी पंडित खंडेराव जाधव उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ते प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे. बाकीचा भाग मी वाचत नाही, परंतु अतिशय महत्त्वाचा जो त्याच्यातला गाभा आहे तो मी वाचणार आहे आणि त्याच्यावर आधारित मी एक कार्यक्रम संपूर्ण भारतीयांना देणार आहे. तर त्या परिपत्रकातला महत्त्वाचा जो भाग आहे तो मी वाचतोय जसाच्या तसा. संविधान दिनांक 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलतत्वे संवैधानिक हक्क आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडवण्यास मदत होईल. अर्थात हा जो भाग मी वाचलेला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रसारित करण्यात आलेला, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. परंतु हे परिपत्रक फक्त 26 जानेवारी 2020 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानातील उद्देशिका यांचे सामूहिक वाचन करण्याबाबत हा विषय या पत्रकामध्ये आहे, परिपत्रकामध्ये आहे. म्हणजे ते दरवर्षी वाचलं जावं असं सुद्धा याच्यामध्ये उल्लेख नाही. आणि अपेक्षा मात्र अशी केलेली आहे की भारतीय राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूलतत्वे भारतीय लोकांच्या मनावरती ती कोरली गेली पाहिजे. म्हणजे ध्वजारोहणाचा काळ किती असतो आणि तेवढ्या काळामध्ये सगळ्यांनी सामूहिकरित्या या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले म्हणजे तेवढ्याने सर्व नागरिकांच्या मनावर ही मूलतत्वे कोरली जातील अशी अपेक्षा करणं म्हणजे फारच बालिशपणे ते झालेलं आहे. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपली भारताची जी काही समाजव्यवस्था आहे, जी काही राजकीय व्यवस्था आहे, जी काही प्रशासनिक व्यवस्था आहे, जी आर्थिक व्यवस्था आहे, जी सांस्कृतिक व्यवस्था आहे, जी शैक्षणिक व्यवस्था आहे, या सगळ्याच व्यवस्था म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून ह्या पूर्ण संविधानावरती अवलंबून आहेत.
आणि ज्या दिवशी संविधान कोलमडेल त्या दिवशी तुमच्या ह्या सगळ्या व्यवस्था कोलमडतील. म्हणून आता आपण या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे की खरोखरच आपल्याला इथल्या ह्या सगळ्या व्यवस्था टिकून ठेवायच्या असतील तर भारतीय समाजाच्या मनामध्ये संविधानाचं म्हणणं काय आहे हे अगदी व्यवस्थित पोचलं पाहिजे. कारण आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, हे राष्ट्रवादी आहे आणि माणूस हा आपल्या संविधानाचा केंद्रबिंदू आहे. आणि माणूस आणि मानवतेला आड येणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी संविधानाने नाकारलेल्या आहेत. इथपर्यंत की जात, वंश, वर्ण याशिवाय धर्मसुद्धा. परंतु त्या ठिकाणी धर्माच्या बाबतीत आपल्या भारतीय संविधानाने एक सवलत दिलेली आहे की भारतीय संविधान कोणत्याही धर्माला जवळचं करणार नाही आणि कोणत्याही धर्माला दूरचं मानणार नाही. परंतु व्यक्ती म्हणून एखाद्या कुणाला जर आपल्या धर्माचं आचरण करायची त्याची जर इच्छा असेल तर त्याला मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर आज आपण जेव्हा लोकप्रतिनिधीला निवडून देतो आणि त्यावेळेला ते ज्या सभागृहाचे किंवा ज्या मंत्रिपदाची शपथ घेतात ती शपथ घेत असताना अनेक वेळेला असं म्हणजे अनेक मंत्री असं म्हणतात की मी ईश्वराला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की म्हणजे संविधान स्वतः एखादा धर्म मानत नाही किंवा मानत नाही, परंतु एखादी व्यक्ती एखादा धर्म मानत असेल, त्या धर्माला अपेक्षित असलेला ईश्वर मानत असेल तर त्याला मात्र आपलं संविधान हे पूर्ण मोकळीक देतं. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात की मी ईश्वर साक्षी देऊन शपथ घेतो आणि ती शपथसुद्धा याची घेतो की संविधानानुसार जे काही प्रस्थापित झालेलं हे राज्य आहे त्या राज्याच्या या विभागाचा मंत्री म्हणून माझे जे काही कर्तव्य आहेत मी प्रामाणिकपणे ते पार पाडेल. म्हणजे या ठिकाणी जरी ईश्वराला साक्षी ठेवून जरी त्यांनी शपथ घेतलेली असली तरीही ज्या खात्याचा त्यांना कारभार करायचा आहे त्या खात्याचा कारभार मात्र भारतीय संविधानाने प्रस्थापित केलेल्या व्यवस्थेप्रमाणेच करणार आहे. आणि याच्यासाठी संविधानाचं काही म्हणणं नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही प्रदेशाची असा, कोणत्याही वंशाची असा, कोणत्याही वर्णाचे असा, कोणत्याही ठिकाणचे असा, म्हणजे आपल्या भारतामधल्या कुठल्याही तुमचं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण देशामधलं कुठलंही असो त्यांच्यामध्ये असा कुठलाही भेदभाव हे संविधान करत नाही. आणि म्हणून संविधानाचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे किंवा कोणत्या विचाराचे आहात याच्याशी मला घेणं नाही. तर संविधान म्हणते की मला याच्याशी घेणं आहे की भारत नावाची जी भूमी आहे, भारत नावाची जी जमीन आहे त्याच्या ज्या भौगोलिक मर्यादा आहेत त्या मर्यादांच्या आत राहणारा माणूस, मग तो माणूस म्हणजे तो खऱ्या अर्थाने भारतीय माणूस, भारतीय नागरिक. आणि या भारतीय नागरिकाला या भारत नावाच्या भूमीमध्ये पिकलेलं धान्य, या भारत नावाच्या भूमीमध्ये आलेली फळं, या भारत नावाच्या भूमीमध्ये उगवलेला भाजीपाला, या भारत नावाच्या भूमीमध्ये जे काही निर्माण होईल त्याच्यावरती प्रत्येकाचा सारखा हक्क आहे, सारखा अधिकार आहे.
अशी ही संविधानाची भूमिका आहे. आणि म्हणून ही भूमिका धर्मनिरपेक्ष आहे. कुठल्याही धर्माला ते जवळचं करीत नाही, परंतु दूरचंही करीत नाही. परंतु ते धर्म, कोणताही धर्म मानणारा माणूस आहे किंवा एखादा धर्म न मानणारा माणूस असेल, नास्तिक असेल, तरीसुद्धा भारतीय संविधान त्याला तेवढंच जवळचं मानते. म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मस्वातंत्र्य म्हणजे कोणता धर्म मानावा याचंही स्वातंत्र्य आहे. आणि कुणाला कोणताच धर्म मानायचा नसेल, नास्तिक राहायचं असेल, तर त्याचंसुद्धा स्वातंत्र्य आपलं भारतीय संविधान देते. म्हणजे भारतीय संविधान इतकं निर्मळ आहे, भारतीय संविधान इतकं स्वच्छ आहे की प्रत्येक माणसाकडे बाकीचे सगळे लेबल बाजूला सारून एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहते. आणि इथल्या राज्यव्यवस्थेला, इथल्या सरकारला संविधान अशा प्रकारचा आदेश देते की तुम्ही या ठिकाणी, या भारत नावाच्या भूमीमध्ये, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सरकारांचं कर्तव्य हे आहे की इथली जी व्यवस्था आहे, इथली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था किंवा आर्थिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, या सगळ्याच व्यवस्था तुम्ही अशा निर्माण करायच्या आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला ही सारखी संधी असली पाहिजे, प्रत्येक माणसाला ही सारखी किंमत असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाला मतदान देण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्या प्रत्येकाची किंमतही एकच असली पाहिजे. इतकी स्वच्छ, स्पष्ट आणि अतिशय कल्याणकारी भूमिका घेणारं हे भारतीय संविधान लोकांच्या मनात रुजवायचं असेल तर केवळ एका दिवशी, राष्ट्रीय सणाच्या दिवशी, ध्वजारोहणाच्या निमित्ताने सर्वांनी या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं, प्रियांबलचं सामूहिक वाचन केलं, एवढ्याने ते लोकांच्या मनात रुजणार नाही. म्हणून त्यासाठी एक म्हणजे सातत्याने हा कार्यक्रम सुरू ठेवावा लागेल. त्यासाठी मी स्वतः पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा हितचिंतक नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशनचे जे मिशन आहे ते हे संविधान या लोकांच्या मनामध्ये रुजवणे हा प्रोग्राम आखलेला आहे. आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणजे पहिल्यांदा एक त्याची सुरुवात म्हणून पालघर जिल्ह्यामधून मी केलेली आहे. त्याच्यासाठी म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे विभाग आहेत त्या विभागांनासुद्धा मी कळवलेलं आहे की बघा, हे तुमचंच असं म्हणणं आहे की भारतीय संविधानाची मूलतत्व ही प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनावर कोरली गेली पाहिजे. आणि अपेक्षा ही अशी केलेली आहे की ही मूलतत्व नागरिकांच्या मनात, ते याची मूलतत्वांची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल. तर या दृष्टीने ज्यांना ज्यांना ही माझी भूमिका पटते, ज्यांना ज्यांना हा कार्यक्रम आवडतोय, ज्यांना ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बॅनरवरती आपण काम करूया. त्याचे चेअरमन सध्या ऑनरेबल आनंदराज आंबेडकर साहेब आहेत की ज्यांनी या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची चेअरमनशिप स्वीकारल्यापासून या संस्थेच्या प्रत्येक युनिटमध्ये सुधारणा होणं सुरू झालेलं आहे. आणि एक प्रकारचा नैतिक दबदबासुद्धा त्यांचा या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आहे. एवढंच नाही तर त्यांनी या राज्य सरकारकडून 500 कोटी रुपये हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ज्या काही शाळा, कॉलेज, वसतिगृहे असतील त्यांचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून संघर्ष करून मिळवलेले आहेत आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची भरभराट होणं आता सुरू झालेलं आहे. म्हणजे भौतिक साधनं आनंदराज आंबेडकर साहेब हे कुठल्याही परिस्थितीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीला कमी पडू देणार नाहीत, परंतु सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्यावर सोपवून आपण हात झटकणं हे उचित नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, आजी माजी विद्यार्थ्यांनी या बाबीकडे गांभीर्यानं बघावं आणि बाबासाहेबांचं मिशन आपण पुढे नेऊया. ज्यांना ज्यांना हे सगळं आवडेल त्यांनी माझ्या आनंद पर्व या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. जय भीम.